नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र रुद्रेश्वर देवालय येराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा मधील लेण्यामधील रुद्रेश्वर मंदिराची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, तालुका पाटण जिल्हा सातारा मधील रहिवासी असून पाटण तालुक्यातील विविध नैसर्गिक क्षेत्र तसेच देवालये आहेत. यापैकीच मल्हारपेठ जवळील येराडवाडी येथील रुद्रेश्वर मंदिर संबंधी या व्हिडिओद्वारे मी माहिती देत आहे. पाटण तालुक्याला निसर्ग संपदा मोठ्या प्रमाणात लाभली आहे. येथील निसर्ग सौंदर्यासह धार्मिक स्थळांचेही तितकेच महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे मल्हारपेठपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या येराडवाडी गावचे ग्रामदैवत पांडवकालीन स्वयंभू असे रुद्रेश्वर मंदिर होय. पर्यटनाचा क वर्ग दर्जा दिलेल्या या देवस्थानला पर्यटक व भाविकांकडून मोठी गर्दी केली जात आहे. क वर्ग दर्जा असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत पांडवकालीन लेणीत वसलेल्या या स्वयंभू शंभू महादेव रुद्रेश्वर देवाचा श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी भंडारा असतो. या ठिकाणी शंभू महादेवाची पांडवकालीन स्वयंभू अशी पिंड आहे. कराड पाटण तालुक्याबरोबर सातारा जिल्ह्यात रुद्रेश्वर देवस्थान नावाने प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी वनविभाग व ग्रामस्थांनी विविध प्रकारची हजारो वृक्षे लावलेली आहेत. दाट वनराई असलेल्या या परिसरात हरिण, भेकर, मोर, लांडोर, ससे, तरस, वानरे इत्यादी वन्य प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. पांडवकालीन लेणी व स्वयंभू महादेवाची ग्रामस्थांनी सांगितलेली आख्यायिका अशी: पांडवांनी पाटणच्या सरहद्दीवर मारुतीच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. नंतर दापोली येथे शंकराचे लिंग व वाघजाई देवीची स्थापना केली. पाटणपासून 2 किलोमीटर वर एरफळे येथे गुहेत शंकराचे स्थान आहे. तर मल्हारपेठ येथून 2 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत नवीन कोरीव असे मंदिर उभारले. तर देवस्थान ट्रस्टने 2012मध्ये श्रमदानातून जांभ्या दगडामध्ये पायऱ्या बांधलेल्या आहेत. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्य पार पाडतात. स्वयंभू रुद्रेश्वर देवस्थानचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले असून श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. आकर्षक हिरवाईने नटलेल्या उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा अशा या स्वयंभू रुद्रेश्वर देवस्थानला महाराष्ट्रात शासनाच्या पर्यटन विभागाने क वर्ग दर्जा दिला आहे. निसर्गरम्य असलेल्या या देवस्थानास पर्यटकांचा ओढा वाढत आहे. निसर्ग सौंदर्याचा खजिना रुद्रेश्वर येथील मंदिराच्या पूर्वेच्या बाजूस पाण्याचे कुंड आहेत. या ठिकाणी मंदिरावरून कोसळणारा फेसाळणारा आकर्षक धबधबा आहे. मंदिराशेजारी 2 वाघघळी आहेत. मंदिरापासून डोंगराच्या पायथ्याशी एक कुंड आहे. 20 ते 25 वर्षांनी कडक उन्हाळा ऋतूत त्या कुंडाला पाझर फुटतो. सभोवताली हिरवीगार गवताची झालर आहे. अशा निसर्ग सौंदर्याचा खजिना या ठिकाणी आल्यावर भाविक व पर्यटकांना पाहायला मिळतो. अशी आहे मंदिराची रचना. रुद्रेश्वर येथे डोंगरात गुहेत शंभू महादेवाची पिंड आहे. 90 फूट उंच आणि 3 फूट लांब असलेल्या लेण्यांचा घेर 25 फूट आहे. या लेण्याच्या मधोमध शिवलिंग स्थापित केले. या लेण्याची अंतर्गत रचना प्रसिद्ध अजिंठा लेणी 2 सारखी आहे. शिवलिंगाच्या भोवती 24 खांब आहेत. मंदिराशेजारी भंडारगृह व त्यामध्ये 12 ते 14 लोकांना बसता येईल अशी आसने आहेत. रुद्रेश्वर देवालय येराडवाडी सह्याद्रीच्या कुशीत पांडवकालीन लेण्यात
वसलेल्या पाटण तालुक्यातील येराडवाडी येथील रुद्रेश्वर मंदिर परिसरात सध्या श्रावण महिन्यात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. पांडवकालीन लेणी, कोसळणारा धबधबा आणि निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी हा नयनरम्य परिसर पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर येराडवाडी हे छोटेसे गाव आहे. या गावापासून काही मीटर अंतरावर असणाऱ्या रुद्रेश्वर हे पांडवकालीन मंदिर आहे. हे मंदिर रुद्रेश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पांडवांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अशा प्रकारची अनेक पांडवकालीन मंदिरे पाहावयास मिळतात. त्यामध्ये बोपोली येथील श्री शंकराचे लिंग आणि वाघसाई देवीची स्थापना, एरफळे येथील गुहेतील नागनाथ देवस्थान, अडूळ येथील शिखर भैरी देवस्थान आणि येराडवाडी येथील रुद्रेश्वर देवस्थानचा समावेश होतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत एका रात्रीत पहाटेचा कोंबडा आरवेपर्यंत हाताच्या नखाने पांडवांनी हे मंदिर बनवले असल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. पांडवांनी हे मंदिर बनवले असल्याची आख्यायिका आहे. या मंदिरामध्ये एका बाजूला भांडारगृह, त्यामध्ये 10 ते 15 लोकांना बसता येईल अशी आसने आहेत. हे मंदिर डोंगर कपारीत कोरले असून मंदिराच्या शेजारी 4 वाघघळी आहेत. पूर्व बाजूला पाण्याचा कुंड असून या कुंडात बारमाही थंड व चविष्ट पाणी असते. मंदिराच्या समोरच शेकडो फूट उंचीवरून कोसळणारा नयनरम्य फेसाळणारा धबधबा आहे तर या मंदिराचे खरे आकर्षण आहे. मंदिराच्या पायथ्याशी भली मोठी दीपमाळ असून मंदिर परिसरात अनेक प्रकारची औषधी तसेच फळझाडे आणि फुलझाडांची लाखो प्रकारची वनसमृद्धी पाहावयास मिळत आहे. गावापासून उंच डोंगर कपारीमध्ये वसलेल्या या मंदिरात जाण्यासाठी भाविक आणि येराडवाडी ग्रामस्थांच्या वतीने सुरक्षित अशा शेकडो पायऱ्या पक्क्या स्वरूपात बांधलेल्या आहेत. संपूर्ण श्रावण महिन्यात या परिसराला यात्रेचे स्वरूप येते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पारायण सप्ताह उभा राहतो तर तिसऱ्या सोमवारी श्रावणी उत्सव भंडारा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेकडो वर्षापासून सुरू असलेला हा अनोखा उत्सव आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या परिसराला भेट देणाऱ्या भाविक आणि पर्यटक यांच्या संख्येत शेकडोंच्या संख्येने भर पडत आहे. वनराईने नटलेला परिसर, मंदिराच्या समोर कोसळणारा धबधबा आणि पांडवकालीन लेणी पर्यटकांना भुरळ पाडत असून श्रावण महिन्यातील येथील अनोख्या निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी मंदिर परिसर गर्दीने फुलू लागल्याचे दिसून येत आहे. अकाला मृत्यू ओ मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. हर हर महादेव. रुद्रेश्वर येराडवाडी येथील जागृत शिवमंदिर आणि मंदिराबाहेर कोसळणारा धबधबा. कोल्हापूरपासून 2 तासाच्या अंतरात या ठिकाणी पोहोचता येते. NH4ने कोल्हापूरहून साताऱ्याकडे जाताना कराड-चिपळूण मार्गावरील मल्हारपेठ या बाजारपेठेकडे उंब्रज येथून डावीकडे वळावे लागते. मल्हारपेठ ओलांडल्यानंतर नवसारवाडी गावातून उजवीकडे मार्गक्रमण करून महामार्गापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्रेश्वराकडे जावे लागते. एक छोटासा बंद रस्ता येराडवाडीच्या पायथ्याशी असलेल्या गावात घेऊन जातो. तिथून गुहेत जाण्यासाठी नैसर्गिक वातावरणातून सुमारे 200 विचित्र पायऱ्या चढून जावे लागते. रुद्रेश्वर बौद्ध लेणीबद्दल. रुद्रेश्वर हे एका विशाल खडकाळ पर्वताच्या दुर्गम आतील भागात वसलेले एक गुंफा मंदिर आहे, ज्यामध्ये अनेक धबधबे टेकडीवरून खाली येत आहेत. त्या ठिकाणचे स्थानिक मार्गदर्शक रवींद्र साळुंखे म्हणाले, ही लेणी बौद्ध काळातील असल्याचे मानले जाते आणि गुहेच्या आत बौद्ध लेणीची रचना पाहायला आपणास मिळते. मुख्य स्तूप नष्ट झाला आहे, परंतु गुहेच्या मध्यभागी स्थापित केलेल्या शिवलिंगाभोवती गुहेच्या आत 24 खांब आहेत. ही रचना कराड भागातील बौद्ध लेण्यासारखीच आहे आणि ती 12व्या शतकापूर्वीची असू शकते. आज गुहेच्या आत एक शिवलिंग आहे आणि श्रावण महिन्यात आणि सोमवारी भगवान शिवभक्त मोठ्या प्रमाणात भेट देतात. वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणी जात. रुद्रेश्वर बौद्ध गुंफा अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीवजंतूंनी वेढलेली आहे. विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरे येथे सहज पाहायला मिळतात. गुहेच्या मार्गात गुलाबी आणि पिवळ्या रंगात फुलांचे रंगीबेरंगी
पलंग पाहायला मिळतात. जागा माकडांनी भरली असली तर कुमार कांबळे या पर्यटकांनी सांगितले की या ठिकाणचे सौंदर्य इतके आहे की ते शब्दात मांडता येणार नाही. रंगीबेरंगी फ्लावर बेड, हिरवेगार पठार आणि परिसरातील अनेक धबधबे या ठिकाणाला मोहक बनवतात. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.